आणि भाकर बनवायले मी भाकर. हे करायचंय काय जरा काय 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 स्लीव जोडायचे हे जोडायचे. आहोत ओके. तो सगळ्यात पहिले मी तुम्हाला डिझाईन शो करते की आपण कशा प्रकारे केल्या आहेत त्याच्या डिझाईन. नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी सध्या अशी अगदी आळस झालाय मला. मी खरं सांगते, मला ना एक्झॉस्ट झालीये मी आणि त्यामुळे मला कुठलंच काम करावं वाटत नाही. बट ठीक आहे, काही केलं तरी काम तर करावंच लागणार आहे. तर मी तेच करण्याचा प्रयत्न करते. तुम्ही बघू शकता की माझं अख्खं किचन इतकं घाण झालंय ना. तर आजचा प्लॅन असाच आहे की ऍटलीस्ट आता एक एक तास देऊन ते किचन मला क्लीन करावं लागेल. आज मी थोडासा तासभर देईन, थोडं लेट जाणार आहे शॉप मध्ये. कारण मलाच आता कसं तरी होतंय आणि हे आमचे आज जिम मला करून हेल्प आलो मी करणार आता. ते आता जिम करून आलेत. I don't know. आणि ते Engineering तुम्ही म्हणायचं तर मी तुम्हाला सांगते ते काय करतायत. ते आता त्यांचा छोटूसा बॉल शोधतायत शेकरचा. आणि ही त्यांची अत्यंत अशी सवय आहे ना, काही पण गोष्ट ते कचऱ्यात टाकतात, काही पण गोष्ट ते कचऱ्यात टाकतात. आता ते त्यांना भारी पडलंय. मला 100% गॅरंटी आहे की ह्यांनी ते कचऱ्यातच फेकलं असावं. कारण ते कुठे दिसणार, म्हणजे शोधण्यात कसं काय ना, म्हणजे कसं काय ते पडू शकतं कुठे. आता मी त्यासाठी शोध मोहीम चालवली आहे सध्या. कुठे गेलाय तो म्हणून. तर बघूयात, भेटेल इथेच कुठेतरी. त्यात आहे का? नाही ना, ह्याच्यात किती पण नाही. संपलंय? नाही. त्याने संपवलंय माणसाने एवढं मोठं. एवढं नाही, 2 किलोचा डब्बा. बघा ना, मला दिलं पण नाही, देत पण नाही माझ्यासाठी. इथेच ठेवलेलं असतं, दिलं काय नाही. इथेच ठेवलेलं असतं, घ्यायचं आणि माझ्यासाठी प्यायचं. बनवायचं ना मग. मग ते कुठे यातला तो शेक करायचा जो चेंडू असतो ना ह्याच्यामधला, तो नाही मिळत आहे मला. आता मला सुद्धा नाही येते. मी सध्या कसं झालंय ना, सध्या ही कामं करते ना, शॉपची पण कामं घरीच आहे. असं वन मॅन आर्मी चालू आहे, तर इतकं भयंकर मला त्रास होतोय. आता मला आता बघू काय होतंय ते. कारण मला आता पब्लिकला कसं सांगते त्रास होतोय. मला सांगा वाटते, कारण माझ्या फिलिंग्स मला शेअर करायच्या आहेत एका मम्माच्या. आता मी पोळ्या बनवतीये, कारण मग आधी स्वयंपाक करते. अर्धे भांडे घासले, पाणी गेलं, त्याच्यामुळे मग आता ते वापस पाणी पण करावं लागणार आहे रिटर्न. असं आहे. आता सकाळी उठले लवकर. एक तर या मला आठवतच नाही पहिला मुद्दा कधी भांड्यांमध्ये असेल, कधी केलं. इथे ठेवलं होतं तू वरती. इथं खूप किती तुम्ही बघतायत ना, किती पसरा झालाय. काय उपयोगच नाही ना हो त्याचा, असं शेक होत नाही ते. कसं नाही शेकवत. सिंपल, त्याच्यामध्ये अजून काहीतरी छोटस टाकून द्या, त्याच्याने शेक होईल. म्हणजे थोडे दिवस मला असं वाटतं आपण आज क्लीन केलं ना तर सापडेल कुठेतरी. ते जाणार आहे तो दुसरीकडे. नाही तसं नाही, कुठे नाही. ते शिवांश पण घेऊ शकतो. मला दिसलंच नाही तुझ्याकडे कुठे असेल ना. तर त्यावेळेस होतं काय माहिती का, असं मी सेट करायचं आणि ते ना ऑकवर्ड फील होत यार. काय माहिती. मला मिळालं माझं शेकर. मिळालं का? कोणी केलं? Guys, this is the one that I was Finally. looking for. फायनली त्यांना Thank ते you. स्पीकर मिळालं. I got it. हम्म. What are you doing? अरे यार, कसं चाललंय काम करायचं, कुठे गेलं, इकडे ये नाही का. सध्या काय मला असं झालंय, असं कंटाळा आणि खूप आळस येते. तर काम नाही करावं वाटायलंय. फील दॅट. बट मी आता स्वतःला मोटिवेट करते, कारण बाद झालं ना आता, खूप झालं. अगदी स्लो स्लो काम करते मी सध्या. म्हणजे असं जैसे चलेगा वैसे चल रहा है सब. पण नाही, आता कसं झालंय, कधी कधी माणसाला ना, ठीक आहे, कधी कधी असं वाटतं की जाऊ दे, स्लो करूया सगळं. कारण जसं मी लग्नाहून आली आहे ना, एन्जॉय केला मस्त. तिथे पण खूप सारी कामं होती, बॅक टू बॅक कामं, म्हणजे हेच सगळं. आल्यापासून ना असं थोडंसं असं वाटायला, थोडं रिलॅक्स व्हावं. पण आता त्याला सुद्धा जवळपास
8-10 दिवस होऊन गेलेत नाही का, 8-10च्या वर झाले असतील, 10-12 दिवस झाले असतील. तर आता जरा कारण भरपूर कामं आली आहेत नवीन, तर मला आता ते बॅक टू बॅक ती पण कम्प्लीट करणं गरजेचं आहे. आपल्या मागं प्रेशर आहे सगळ्या कामाची. असं वाटतंय की मला जरा आता मेड लावायला पाहिजे, कारण झालं ना आता काम खूप असं वाटतंय. कारण ना सगळीच कामं करायची म्हटल्यावर भांडे पण मी सध्या घरीच करते. भांडे, फरशी, ओटा, क्लिनिंग, स्वयंपाक, पुन्हा घरातले कपडे, हे ते, पुन्हा एवढं सगळं करून शॉपचं पण सगळंच हँडल करतेय. त्यामुळे ना खूप आता म्हणजे एक्झॉस्ट झाल्यासारखं झालंय की आता खूप जास्त कामं होतात आणि मेनली त्यामध्ये ना माझं सगळ्यात फेवरेट कामं मिस होत आहेत. जसं की मॉर्निंगला उठणं, ते मेडिटेशन, ह्या गोष्टी ना मला खूप आवडतात आणि नेमकं माझं तेच मिस होतंय. सो आय एम व्हेरी टायर्ड अबाउट दॅट, की आता मी नाही राहू शकत असं झालंय. तुम्हाला दाखवते मी हे काम झाल्यावर. हे करायचंय काय? सर काय 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 स्लीव जोडायचे, हे जोडायचे, ते जोडायचे. हा हा चालेल ना. तसं आता काही तिच्या मापांचं काही हे नाही ना चेंजेस मध्ये? नाही. क्रॉप टॉपचं फक्त माप राहिलंय वाटते. याच्यातच आहे का मग? काय झालं बेटा? त्या फ्रॉक मध्ये हा कपडा चांगला वाटेल का? कोणत्या फ्रॉक मध्ये? आता तो आपण नाही का कॅन्सल करून असा हे केला. चॉकलेटी वाला म्हणताय नाही, का? नाही. हा हा बघा. हा छान जाईल म्हणूनच ते करते मी. हा म्हणून तुम्हाला तसे प्रकारे आपण जे फॅब्रिक चूज केले ना त्यावरच त्या डिझाईन केल्यात, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाहीये. क्रॉप टॉपची फक्त किती घेऊ? थोडस पोट दिसू द्यायचं ना हलकस, छान वाटतं. 9 घेते मी. चालेल. आणि मग स्कर्ट असत इथूनच. हॅलो. हो आम्ही आलोय घरी, ते खाली दुकानात आहे. तुम्ही कुठे आहे? ठीक आहे या. चालेल. बाकी सगळं तर आहेच आहे ना. बघितलं का हे शी यार, खरंच वेगळी आहे. चल पागल कुठली झालं जाऊ. हो झालं. चल. वेलकम बॅक टू पियांशिका. हॅलो गाईज. तर आज आता आपण ऍक्च्युली डिझाईन डिसाईड झाल्यात आता काय काय करायच्यात वगैरे. तुम्हाला माहिती कालचा दिवस, आज आहे डे 2. काल आपण नवीन एक क्लायंट आले होते, त्यांच्या मुलीसाठी आपण 4 ड्रेस डिझाईन करायचे होते. तर त्यातला पहिला ड्रेस, हे बघा, हे जे फॅब्रिक होतं मी तुम्हाला दाखवलं होतं की आपल्याकडचं इंडिगो फॅब्रिक त्यांनी परचेस केलं. तर त्याचा त्यांना ड्रेस शिवायचा होता. तर मग त्यांनी सांगितलं होतं की डिझाईन कशा करायच्या वगैरे ते मला सजेस्ट करा. तर मग आपण ते जे डिझाईन आहे ते आपण काल स्केच केल्यात. त्यांचं आज कन्फर्मेशन घेतलंय आणि आज आपण कामाला लागणार आहोत. तर मी म्हटलं चला आज तुमच्यासोबत पण शेअर करावं. सो लेट्स स्टार्ट. तुम्हाला आज दाखवते मी की होल्ड आहोत. ओके. सो सगळ्यात पहिले मी तुम्हाला डिझाईन शो करते की आपण कशा प्रकारे केले आहेत त्याच्या डिझाईन. तर मी तुम्हाला दाखवते. चला तर मी तुम्हाला दाखवते की आत्ता आपण आपली पुढची प्रोसिजर काय असते. जेव्हा आफ्टर डिझाईन कंप्लीट होतात, स्केच कंप्लीट झालेले असतात, त्यानंतर आपण क्लायंटला आपल्या डिझाईन्स सेंड करतो. आता तुम्ही ते बघू शकता
की आपले क्लायंटला हे इंडिगो फॅब्रिक कॉटनचं त्यांनी आपल्याकडून परचेस केलं होतं. मग त्याच्या आम्ही 4 ते 5 डिझाईन्स त्यांना मी सेंड केल्या की तुम्ही अशा प्रकारे त्याच्यात बनवू शकता. तर त्यांना 5ची डिझाईन्स खूप आवडला, पण त्यातले त्यात त्यांनी एक डिझाईन चूज केली आणि ती फायनल केली. त्यानंतर सेकंड फॅब्रिक होतं ते डिझायनर नेट होतं. तर ते डिझायनर नेट त्यावर आपण असा स्ट्रिपवाला डिझाईन केला आहे आणि शरारा पॅन्ट दिली आहे. प्रत्येक फॅब्रिकची काय डिटेल्स, कलर कॉम्बिनेशन, एव्हरीथिंग आपण त्या स्केचमध्ये देतो. ते डिटेल्स दिले आहेत. त्यानंतर त्यासोबत अजून काही पॅटर्न्स पण दाखवले की जसे काही ते जॅकेट्समध्ये वेगवेगळे डिफरंट केप स्टाईल करू शकता किंवा कलर शेडिंग करू शकता. हे सगळं आम्ही डिटेल्समध्ये वेगवेगळे कोणते पॅटर्न्स टाकू शकता हे सगळं डिटेलमध्ये आम्ही त्यांना स्केच करून दिलं. त्यानंतर मग त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही स्केच बघा आणि कोणतं तुम्हाला आवडतं आहे तसं तुम्ही आम्हाला कन्फर्मेशन द्या. त्यानंतर त्यांना आवडलेल्या डिझाईन्समध्ये 4 ते 5 डिझाईन्स म्हणजे जसं की आता हा एक अनारकली पण एक होता, तो पण फॅब्रिक आपल्याकडेच त्यांनी घेतलेला आहे. तर त्यातला पण त्यांना आम्ही 5 डिझाईन्स वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये दाखवले आणि ते त्यांना आवडले. तसंच प्रकारे ऑर्गेन्झा फॅब्रिकमध्ये पण त्यांना एक हवं होतं, तर ते पण त्यांना आपण डिझाईन्स दाखवल्या आणि त्यांनी ते कन्फर्मेशन दिलं की त्यांना सगळ्याच डिझाईन्स खूप आवडल्या. तर अशा प्रकारे आपली प्रोसेस असते. आपण व्हॉट्सॲप सुरुवातीला जेव्हा तुम्ही एखादी टाकता त्यानंतर आपण अशा प्रकारे स्केच वगैरे बनवतो आणि रॉ स्केच झाल्यानंतर आपण त्याचं फायनल स्केच बनवतो की ते AI जनरेटेड असतं की तुम्हाला एक्झॅक्टली ते बनल्यानंतर कसं दिसणार आहे विथ यूजिंग फॅब्रिक, डिटेलिंग्स, एव्हरीथिंग. आणि मग त्यानंतर ते आपण व्हॉट्सॲपला किंवा त्यांच्या म्हणजे आपल्या क्लायंटला ते क्लायंटला पाठवल्यानंतर त्यांचे एव्हरीथिंग, त्यांचे काही डाऊट्स असतील वगैरे, काय त्यांना आवडते त्यांचे ते कन्फर्मेशन आल्यानंतरच आपण डिझायनिंगला घेतो. सो अशा प्रकारे आपली पूर्ण प्रोसिजर असते. ते पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे की काय करतो आपण एक्झॅक्टली. म्हणजे आपल्या फुल स्केचपासून म्हणजे आउटफिट स्क्रॅचपासून ते डिझायनिंगपर्यंत सगळं जे डिलिव्हर करेपर्यंत क्लायंटला आपली सर्व प्रोसिजर मी तुम्हाला इथे ह्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. नेक्स्ट व्लॉगमध्ये पण होऊ शकतं कारण आता व्लॉग खूप मोठा होतो आहे. तर आपण इथे थांबूयात आणि नेक्स्ट प्रोसिजर आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये बघूयात.